Welcome students in 13th video number 13 chapter number 2 real number of math paper first of 9th class practice set 2.3 व्हिडिओ नंबर 12 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये 3 उदाहरणं पाहिली होती. आता पुढचे उदाहरणं पाहतो आपण. एक्झाम्पल नंबर 4 सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्च. तर आपल्याला दिलेल्या करणींचं संक्षिप्त रूप काढायचं आहे. आता संक्षिप्त रूप दिले. फर्स्ट एक्झाम्पल √27 इज इक्वल टू 27चे 2 असे फॅक्टर शोधायचे की त्याचं एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. तर या ठिकाणी 27चे पडतात 9 त्रिक 27, 9चं वर्गमूळ निघतं. म्हणून हे 9चं वर्गमूळ 3, वर्गमूळ 3ला 3. So 3√3 is the simplest form of √27. Example number 2 √50. आता √50 वर्गमुळात 50 आहे. तर वर्गमुळात 50चं आपल्याला संक्षिप्त रूप काढण्यासाठी 50चे 2 असे अवयव शोधायचे की ते एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. 25 दोन्ही 50 हे लहान संख्या असल्यामुळे तोंडी काढता येतं. 25 गुणिले 2 बरोबर 25चं वर्गमूळ 5 आणि 2चं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 2. म्हणून 5√2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ √50. एक्झाम्पल नंबर 3 √250. आता √250 वर्गमुळात 250 आहे. आता ह्याचे फॅक्टर पाडून घ्यायचे ॲक्च्युअल आपण. √50 सम संख्या आहे, 2 ने भाग जातो 2, 1 2 5. परत याला 3 ने जात नाही, 5 ने. 5 दोन्ही 10, 5 5 25, परत 5 ने. परत किती आलं हे 5, 5 5 25, 5 दोन्ही 10. म्हणजे ह्याचे फॅक्टर पडतील 25 गुणिले 10 बरोबर 25चं वर्गमूळ 5, 10चं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 10. 10चे जरी पाडले आपण 5 दोन्ही 10, 5चंही वर्गमूळ निघत नाही, 2चंही निघत नाही. म्हणून 25 गुणिले 10, 25चं वर्गमूळ 5, 10चं निघत नाही 10. सो 5√10 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ √250. नाउ एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. एक्झाम्पल नंबर 4 चौथं उदाहरण आहे. √112 ह्याचे फॅक्टर पाडून घेऊत आपण. 112 आहे. 112 सम संख्या आहे म्हणून 2 हा पहिला मूळ अवयव. 2 पंचे 10, 2 सख्ख 12. परत मूळ अवयव 2 जातो, 2 ने भाग जातो. 2 दोन्ही 4, 2 8 16. परत सम संख्या 2 ने भाग जातो. 2 1 2 चौक 8. परत 2 ने जातो. 2 सत्ते 14. आता हे 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. 16 गुणिले 7 येईल या ठिकाणी. √16 × 7. त्यांचा जर गुणाकार केला तर 7 सप्तम 42, 7 आले 4, 7 1 7 4 11 म्हणजे बरोबर आहे. 16चं वर्गमूळ निघतं 4, 7चं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 7. म्हणून 4 वर्गमुळात 7 4√7 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ √112. एक्झाम्पल नंबर 5 √168. आता या ठिकाणी √168 आहे, वर्गमुळात 168 आहे. तर 168चे आपण फॅक्टर पाडू. सम संख्या आहे, 2 ने भाग जातो, 2 ही पहिली मूळ संख्या असेल. 2 8 16, 2 चौक 8. परत सम संख्या 2 ने भाग जातो. 2 चौक 8, 2 दोन्ही 4. परत 2 ने भाग जातो. 2 दोन्ही 4, 2 1 2 3 न जातो. 3 सत्ते 21, 2 दोन्ही 4, 7 त्रिक 21 21 दोन्ही 42. म्हणजे इथं ह्याचे फॅक्टर पडतात √4 गुणिले 2 दोन्ही 4 आणि 7 21 21 दोन्ही 42. हे 42चे परत फॅक्टर पाडले तर आपल्याला 3 2 3 आणि 7 मिळतात. ह्याचे
वर्गमूळ निघत नाही, म्हणून या ठिकाणी 4चं वर्गमूळ 2 हे वर्गमुळात 42, म्हणजे 2 वर्गमुळात 42 ही संख्या वर्गमुळात 168चं संक्षिप्त रूप आहे. तर या पद्धतीनं दिलेल्या करणीचे आपण संक्षिप्त रूप काढू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. कंपेअर द नंबर एक्झाम्पल 5. Compare the following pairs of shirts. खाली दिलेल्या करणीची आपल्याला तुलना करायची आहे. आता तुलना करणं म्हणजे कोणती करणी आणि कोणती करणी लहान, कोणती करणी मोठी, किंवा दिलेल्या दोन्ही करणी समान आहेत हे ठरवायचं आहे. नंबर 1 7√2, 5√3 असं दिलेलं आहे या ठिकाणी. तर आपण सुरुवातीला 7√2 आणि 5√3 ह्या दोन करणे. आता या ठिकाणी दोन्ही करणीचा कोटी 2च आहे, म्हणजे आपल्याला 9वीला इयत्ता 9वीमध्ये क्वाड्रॅटिक सर्कलचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे वर्ग करणीचाच अभ्यास करायचा आहे, म्हणजे प्रत्येक करणीचा कोटी हा 2 असतो. तर आता हे 7ला आपण करणीमध्ये घ्यायचं आहे, तर वर्ग 7चा वर्ग करायचा आणि कंसात आपलं वर्गमुळात घ्यायचं आहे. 7 7 49, 7चा वर्ग 49 गुणिले 2, आणि या ठिकाणी 5चा वर्ग 25 घ्यायचं गुणिले 3. वर्गमुळात घ्यायचा आहे, मग त्यांचा वर्ग करून वर्गमुळात घ्यायचा, यांचा गुणाकार करून 92, 18 हातचा 1 बेचोक 8, 1 9, 25 3 75. हिअर 98 इज ग्रेटर दॅन 75. आता एक तुलना करत असताना ऑर्डर सारखी असेल, इफ द ऑर्डर ऑफ द सर्ट्स आर इक्वल देन ओनली वी हॅव टू कम्पेअर द रॅडिकंट्स. जर दिलेल्या दोन करणीचा कोटी सारखा असेल तर त्यांच्या करणीस्थ संख्येची तुलना करायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 98 आणि 75 याची तुलना करायचं आहे. आता तुलना केली तर 98 इज ग्रेटर दॅन 75. 98 ही संख्या 75 पेक्षा मोठी आहे. इफ 98 इज ग्रेटर दॅन 75 देन द फर्स्ट सर्ड इज ग्रेटर दॅन द सेकंड सर्ड. देअरफॉर 7√2 इज ग्रेटर दॅन 5√3. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. √247, √274. वी हॅव टू गिवन दिस टू सर्ट्स. या दोन करणी देत आपल्याला वर्गमुळात 247 आणि वर्गमुळात 274. आता या ठिकाणी पाहिलं आपण तर √247 अँड √274 ऑर्डर सारखी आहे. हिअर द ऑर्डर ऑफ द सर्ट्स आर इक्वल. दिलेल्या दोन्ही करणीचा कोटी समान आहे. देन वी हॅव टू ओनली कम्पेअर द रॅडिकंट, म्हणजे करणीस्थ संख्येची या ठिकाणी आपल्याला तुलना करायची आहे. आता 247 247 इज ऑलवेज स्मॉलर दॅन 274. तर 247 ही संख्या 274 पेक्षा लहान आहे. देअरफॉर √247 is smaller than √274. तर वर्गमुळात 247 ही करणी वर्गमुळात 274 पेक्षा लहान आहे. नंबर 3 2√7, 28. आता 2√7 आणि हे √28. आता ही 28 करणीस्थ आहे आणि आता ह्या 2ला आपण वर्गमुळात घेऊन जाऊ. ऑर्डर 2 आहे म्हणून ह्या 2चा वर्ग करू. 2चा वर्ग 4 करून त्याला वर्गमुळात घेऊन जायचं आहे. √4 × 7 हे √28. 4 7 28. √28. Here
28 इज इक्वल टू 28. या ठिकाणी ऑर्डर सारखी आहे, कर्निष्ठ संख्या समान आहेत, 28 28 समान आहे. सो देअरफॉर 2√7 इज इक्वल टू √28. इफ द गिवन then the two given sets are equal. Number 4 5√5 comma 7√2. आता इथं आपण सुरुवातीला कर्णीचे आपण कर्णिक संख्या करून कन्वर्ट करून कर्णीमध्ये यांचा. आता 5 आहे तर 5चा वर्ग 25, 25 वर्ग करून त्याला कर्णीमध्ये घेऊन √25 × 5 7चा वर्ग करू आणि वर्गमुळात घेऊन 7 49 गुणिले 2. 25 5 16, 25 5 125 comma here 98. Now the order of the sets are equal. दिलेल्या दोन्ही कर्णीचा कोटी समान आहे. Now we have to compare the radicants 125 and 98. Here 125 is greater than 98. म्हणजे 125 ही 98 पेक्षा मोठी आहे. म्हणून therefore the first order 5√5 is greater than 7√2. Next, number 5 4√42 comma 9√2. 4√42 comma 9√42. 4चा वर्ग 16 करूत आणि तो वर्गमुळात घेऊत. 16 गुणिले 42 कॉमा 9चा वर्ग 81 गुणिले 2 वर्गमुळात. सो दोन्ही 32 7 आले 3 64 64 67 672 आणि हे वर्गमुळात 162. नाव द ऑर्डर ऑफ द sets are equal. नाउ कंपेअर द रॅडिकंट. 672 इज ग्रेटर दॅन 162. म्हणजे 672 ही 162 पेक्षा मोठी आहे. देअरफॉर 4√42 इज ग्रेटर दॅन 9√2. इन दिस वे वी कॅन कंपेअर द गिवन sets. या पद्धतीने आपण दिलेल्या कर्णीची तुलना करू शकतो. एक्झाम्पल नंबर नेक्स्ट 6. एक्झाम्पल नंबर 6. आता 5व्या उदाहरणामध्ये 2 उदाहरण राहिले ते तुम्ही घरी सोडवायचं आहे. एक्झाम्पल नंबर 6 सिम्प्लिफाय ह्याला सोडवायचं आहे. नंबर 1 5√3 प्लस 8√2. आता या ठिकाणी आपल्याला बेरीज आणि वजाबाकी पाहायचं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं वी कॅन ॲड ऑर सबस्ट्रॅक्ट ओनली द लाईक sets. म्हणजे सजातीय कर्णीची आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. या ठिकाणी आपण पाहिलं 5√3 plus 8√3 are the like sets because √3 order of the sets are equal and the radicants are also equal. So 5√3 and 8√3 are like sets. If the given sets are like sets, then only add or subtract only the rational numbers. तर त्याच्यासोबत असलेल्या परिमेय संख्येची बेरीज किंवा वजाबाकी करायची असते. म्हणून ब्रॅकेट 5 प्लस 8 ब्रॅकेट क्लोज √3 या परिमेय संख्येची बेरीज करायची आणि √3 बाहेर घ्यायचा कंसाच्या. इज इक्वल टू 13√3. 13√3 इज द सम ऑफ द गिवन 2 sets. नाउ एक्झाम्पल नंबर 2 9√5 minus 4√5 plus √125.
आता या 3 करणी त्या ठिकाणी पहिल्या दोघाची बेरीज आणि वजाबाकी आणि तिसरी करणी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर पहिलं आणि दुसरं पाहिलं तर संक्षिप्त रूपामध्ये आहेत करण्या आणि तिसरी करणी ही संक्षिप्त रूपामध्ये नाही. म्हणून सुरुवातीला फर्स्ट वी हॅव टू कन्वर्ट √125 इन द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणून 100 वर्गमुळात 125 या करणीला आपण संक्षिप्त रूपामध्ये मांडणी करून घेऊ. 9√5 मायनस 4√5 प्लस आता 125चे 2 फॅक्टर असे शोधायचे की एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. 25 5 सव्वाशे 25 जा 5 125 25चं वर्गमूळ निघतं म्हणून फॅक्टर आपण असे घेऊ 25 × 5 इज इक्वल टू 9√5 मायनस 4√5 प्लस 25चं वर्गमूळ 5 आणि वर्गमुळात 5ला 5. नाउ वी हॅव टू कन्वर्ट दीज गिवन सर्ट्स इन लाईक सर्ट्स. नाउ देन ओनली ॲड ऑर सबस्ट्रॅक्ट ओनली द रॅशनल नंबर. 9 ब्रॅकेटमध्ये 9 मायनस 4 आणि हे प्लस 5 ब्रॅकेट क्लोज √5. देअरफॉर या दोघांची बेरीज दोन्ही प्लस आहेत. 14 हे मायनस 4 हे √5 इज इक्वल टू 14 मायनस 4 10 √5 इज द आन्सर ऑफ द गिवन सर्ट. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. Example number 3. 7√48 minus √27 minus √3. आता पहिली करणी दुसरी करणी ही संक्षिप्त रूपामध्ये नाही आहे. ह्याला संक्षिप्त रूपामध्ये कन्वर्ट करायचं. तिसरी करणी ही संक्षिप्त रूपामध्ये आहे म्हणून 7 आता 48चे 2 फॅक्टर असे शोधूत आपण की एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. सो 3 48 म्हणून 16 × 3 मायनस √17चे 2 फॅक्टर 9 जा 3 27 9 3 27 मायनस √3 इज इक्वल टू 7 × 16चं वर्गमूळ 4 बाहेर आला आणि वर्गमुळात 3ला वर्गमुळात 3 मायनस 9चं वर्गमूळ 3 वर्गमुळात 3 मायनस वर्गमुळात 3 7 जा 4 28 √3 मायनस 3 √3 मायनस √3. आता याला एक सर्टमध्ये कन्वर्ट झालं. आता कन्वर्ट केल्यानंतर फक्त रॅशनल्स जे सोबत रॅशनल नंबर आहे त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून 28 मायनस 3 इथं देर इज नथिंग मीन्स -1 इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. ब्रॅकेट क्लोज √3 इज इक्वल टू 28 बोथ आर निगेटिव्ह टेक द सम पुट द मायनस आहे -3 -1 -4 √3. 28 मधून 4 गेले 24 √3. In this way we can solve the given example. Next example number 4. √7 minus 3/5 √7 plus 2√7. तिन्ही दिलेल्या करणी √7 3/5 √7 प्लस 2√7 आर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. तिन्ही सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहेत. √7 मायनस 3/5 √7 प्लस 2√7. इथं काही नाही म्हणजे ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 3/5
+2 ब्रॅकेट क्लोज √7 1 घेतला, हे -3/5 हे +2 घेतला. आता यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येणार नाही, कारण 1चा छेद 1 आहे, 2चा छेद 1 आहे. अगोदर आपण छेद समान करून घेऊ, म्हणून बाय 5 एलसीएम काढला 5 वाला, तर या 5 ने याला मल्टिप्लाय करू, 5 ने इकडे मल्टिप्लाय करू, 5 1 5, हे मायनसला मायनस, तर 1 नेच मल्टिप्लाय करावं लागेल, हे 3 ला 3 प्लस 5 × 2 10 ब्रॅकेट क्लोज √7. या पद्धतीनं छेद समान करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, दोघांची बेरीज केली, 15 - 3 हे -3 ला -3 बाय 5 ब्रॅकेट क्लोज √7. 15 - 3 = 12 बाय हे 5 हे √7. In this way we can solve the given example. Next example number 7. Number 7, multiply and write the answer in the simplest form. म्हणजे दिलेल्या दोन करणीचा गुणाकार करायचा आहे आणि तो गुणाकार संक्षिप्त रूपामध्ये लिहायचा आहे. एक्झाम्पल नंबर 1, 3√12 × √18. आता सुरुवातीलाच आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करून उत्तर काढू. या ठिकाणी काय करू, 3√12चे 2 फॅक्टर पाडू. 12चे असे 2 फॅक्टर घ्यायचं आहे की एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. 6 दोन्ही 12 बसणार नाही, कारण 6चे वर्गमूळ निघत नाही, 2चंही निघत नाही. मग योग्य जोडी कोणती, तर 4 × 3 = 12, 4 × 3 × आता 18चे 2 असे फॅक्टर पाडू की एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. 9 दोन्ही 18 = 3 × 4चं वर्गमूळ 2 हे वर्गमुळात 3 गुणिले 9चं वर्गमूळ 3 हे वर्गमुळात 2 = 6 3 दोन्ही 6 वर्गमुळात 3 × 3 √2. आता या 6चा 3चा गुणाकार, sin 3 = 18, 6 × 3 = 18. Order of the surds are equal, then only multiply the radicand. √6 3 × 2 6, 18 √6 is the product of the given two surds and R is in the simplest form. Next number 2, 3√12 into 7√15. 3√12 into 7√15. आता या ठिकाणी पाहिलं तर 12चे 2 फॅक्टर मिळतात, म्हणून 3√4 multiplied by 3 into 7. आता या ठिकाणी 15चे 2 फॅक्टर जर पाडले आपण, 5 × 3 = 15, दोघांचंही वर्गमूळ निघत नाही, पण आपण मांडून ठेवू 5 × 3. आता हे आलं 3, 4चं वर्गमूळ 2 2 वर्गमुळात 3 गुणिले 7 वर्गमुळात 5 गुणिले 3. परत आता हे 3 दोन्ही 6 वर्गमुळात 3 गुणिले 7 वर्गमुळात 5 गुणिले 3 7 × 42, 6 × 7 42. आता रॅडिक ऑर्डर सारखी आहे, रॅडिकंडचा गुणाकार करतो आपण. 3 × 3 9 × 5. परत 9चा, इथं आपण काय केलं होतं, कारण हे 3 पलीकडे गेलं, 3 × 3 = 9 होऊन 9चं वर्गमूळ निघतं, म्हणून 42 गुणिले 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमुळात 5 ला 5. 6 12 126 √5 is the product of the given two surds, is in a simplest form. Next,
Example number 3. 3 root 8 into root 5. 3 root 8 into root 5. आता या ठिकाणी ह्याचा आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये रूट 8ला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. म्हणजे 8चे 2 फॅक्टर असे घेऊत की एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. 4 2 8. म्हणजे या ठिकाणी 3 रूट 4 मल्टिप्लाइड बाय 2 असं काय करतोय आपण, कारण पुढे आपल्याला उत्तर जे काढायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये काढायचं असल्यामुळे इथंच आपण वरच सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचं आहे. मल्टिप्लाइड बाय रूट 5. 3 इंटू रूट 4 मीन्स 2, हे रूट 5 रूट 2 इंटू रूट 5. 6 रूट ऑर्डर ऑफ द सर्ड्स आर इक्वल, देन ओनली मल्टिप्लाय द रॅडिकंड. कोटी सारखा असेल तर कर्निस्थ संख्येचा गुणाकार करतो आपण. 2 पंचे 10. सो 6 रूट 10 इज द प्रोडक्ट ऑफ द गिवन two surds is in the simplest form again. Number last for example, 5 root 8 into 2 root 8. आता या ठिकाणी 5 रूट 8 इंटू 2 रूट 8. आता रूट 8 आहे, इथं सिम्पलेस्ट फॉर्म देत बसायचं, डायरेक्ट गुणाकार करूत आपण. 5 इंटू 2 रूट 8 इंटू 8. 5 इंटू 2 10 इंटू 8 इंटू 8 मीन्स 8 इज इक्वल टू 10 इंटू 8 मीन्स 80 is the product of the given two surds. Now example number next 8 number. Example number 8. Divide and write the answer in the simplest form. दिलेल्या 2 करणीचा भागाकार करायचा आहे आणि भागाकार जो आहे तो संक्षिप्त रूपामध्ये लिहायचा आहे. आता गुणाकार केला त्याच पद्धतीने भागाकार करायचा आहे. नंबर 1 रूट 98 डिवायडेड बाय रूट 2. Here root 98 divided by root 2 is equal to root 98. उभ्या पद्धतीत मांडणी करू. root 98 by root 2. Order of the surds are equal, then only divide the radicand. जर कोटी सारखा असेल तर फक्त कर्निस्थ संख्येचा आपण भागाकार करू शकतो या ठिकाणी. सो रूट 98 by 2. 2 झा 1 2 2 झा 4 8 कॅरी 1 18 2 झा 9 18 इज इक्वल टू रूट 49 इज इक्वल टू रूट 49 मीन्स 7 इज द क्वेश्चन ऑफ द गिवन टू सर्ड्स. तर या ठिकाणी 7 हा या 2 करणीचा भागाकार येतो. नंबर 2 रूट 125 divided by रूट 50. रूट 125 divided by रूट 50 is equal to रूट 125 divided by रूट 50 is equal to order of the surds are equal, so divide only the radicands. So 125 divided by 50. 5 5 भागातलं 5 10 50 5 2 10 5 5 25. परत या ठिकाणी येतं 5 2 10 5 5 25. देअरफॉर रूट 5 बाय 2. रूट 5 बाय 2 ह्याला आपण या पद्धतीनं लिहू शकतो. रूट 5 बाय रूट 2 इज द प्रोडक्ट क्वेश्चन ऑफ द गिवन टू सर्ड्स.
Next example, number 4, 3. Root 54 divided by root 27. Root 54 divided by root 27 is equal to root 54 by root 27 is equal to root 54 बाय रूट 27. या ठिकाणी ऑर्डर सारखी असेल तर फक्त कर्निस्थ संख्येचा भागाकार करूत आपण. 27 जा 127, 27 जा 254 is equal to root 2. Root 2 is the quotient of the given two surds. Now last example number 4. Root 310 divided by root 5. Root 310 divided by root 5 is equal to root 310 by root 5 is equal to root 310 by 5. 5 जा 1 5, 5 जा 630, 5 जा 2 10 is equal to root 62. आता रूट 62 चे परत फॅक्टर पडतात बघूत आपण. रूट इवन नंबर 2 3 1 पडत नाहीत म्हणून असंच ठेवायचं. रूट 62. रूट 62 इज द क्वेश्चन ऑफ द टू गिवन सर्ड्स. नाउ लास्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 9. रॅशनलाइज the denominator. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे छेदाचं परिमेयकरण करायचं आपल्याला. नंबर 1 3 बाय रूट 5. 3 बाय रूट 5 याचं आपल्याला छेदाचं परिमेयकरण करायचं. छेदाचं परिमेयकरण करत असताना लक्षात ठेवायचं आहे की छेदामध्ये जी कर्णी आहे त्या कर्णीला अशा कर्णीनं मल्टिप्लाय करायचं की येणारा जो प्रोडक्ट आहे तो रॅशनल नंबर आला पाहिजे. म्हणजे रूट 5च्या रॅशनलायझिंग फॅक्टरनं अंश आणि छेदाला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 by root 5 is equal to 3 by root 5 into root 5 by root 5. म्हणजे अंश आणि छेदाला सारख्याच संख्येनं म्हणजे रूट 5च्या रॅशनलायझिंग फॅक्टरनेच मल्टिप्लाय करायचं आहे. 3 into root 5 3 root 5 by root 5 into root 5 means 5. Next 3 root 5 is the rationalize the denominator here. Number 2 1 by root 14. आता 1 by root 14 1 by root 14 हा 14चा आपल्या रूट 14चा रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचा असेल तर आपण याला पहिलं छेदामध्ये रूट 14 जे आहे त्याचं आपण काय करू सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. पण या ठिकाणी होणार नाही आहे कारण 7 दोन्ही 14 होतं म्हणजे याला आपल्याला करता येणार नाही. म्हणून आपण 1 बाय रूट 14 मल्टिप्लाइड बाय रूट 14 बाय रूट 14 इज इक्वल टू 1 इंटू रूट 14 मीन्स रूट 14 बाय रूट 14 इंटू रूट 14 इज डायरेक्टली 14. एक्झाम्पल नंबर 3 5 by root 7. 5 by root 7 is equal to. आता छेदामध्ये वर्गमुळात 7 आहे. आता वर्गमुळात 7चं रॅशनलायझिंग फॅक्टर आहे वर्गमुळात 7च म्हणून अंश आणि छेदाला आपण वर्गमुळात 7ने मल्टिप्लाय करू. 5 बाय रूट 7 इंटू रूट 7 बाय रूट 7 इज इक्वल टू 5 इंटू रूट 7 5 रूट 7 बाय रूट 7 इंटू रूट 7 means 7. Next example number 4.
6/9√3. 6/9√3 इज इक्वल टू, याला सुद्धा आपल्या डायरेक्ट सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहिता येतं. 3 2 6 3 3 9 या रूपामध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही सोडलं तरी चालेल, पण करून घेऊत आपण. 2/3√3. आता 3√3 आहे तर रॅशनलायझेशन करायचं आहे आपल्याला डिनॉमिनेटरचं. म्हणजे जर आपण अंश आणि छेदाला √3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे √3चा रॅशनलायझिंग फॅक्टर √3 आहे, म्हणून मल्टिप्लाय न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर बाय √3. 2 × √3 इज इक्वल टू 2√3. 3 into √3 into √3 3. Therefore 2√3 by 3 is 3 9. In this way we can rationalize the denominator. Example number 5. 11/√3. 11/√3 is equal to 11/√3. √3चा रॅशनलायझिंग फॅक्टर √3 आहे, सो मल्टिप्लाय न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर बाय √3. 11 into √3 11√3 by √3 into √3 is 3. In this way we can rationalize the denominator. Now the practice set 2.3 now completed. Thank you students.